कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड. अतिवृष्टीमधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा. योजनेतून विक्रमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार. कृषी मंत्री भरणेंची माहिती. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात. राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपाला मंजुरी. नागपूर जिल्ह्यामध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधिक फटका. पुण्यातील 2.5 लाखाहून अधिक भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवणार. श्वानांना रेबीज मुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल. गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर. नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा. राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याची माहिती. कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवर पुन्हा गोळीबार. कॅप्स कॅफेवर गोळीबाराची तिसरी घटना. गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिंग यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली.